हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते। तर आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे हे थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलंच असेल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा जो आहे हा स्क्रब, त्याचबरोबर हा मास्क आणि हा फेस पॅक कसा यूज करायचा, याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, सगळं व्यवस्थित तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि हे कसं लावायचं, किती वेळ थांबायचं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू पहा, कारण बऱ्याच ज्या आजकालच्या मैत्रिणीचं म्हणा किंवा प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की आपण खूप सुंदर दिसावं। आणि आजकालच्या ह्या रासायनिक म्हणजे जे काय आपण व्हेजिटेबल्स वगैरे खातो, फळभाज्या वगैरे खातो, त्याच्यामध्ये रसायन वगैरे असतात। याच्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या त्वचेवरती पडतो आणि आपल्याला पिंपल्स म्हणा किंवा टॅनिंग म्हणा यांसारख्या गोष्टींना खूप फेस करावा लागतो। आणि असं एक म्हणतात बघा की असं एक मेन वय असतं, ते त्या वयामध्ये बऱ्याच मैत्रिणींना म्हणजे हळदीचं पाणी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्यांना खूपच प्रॉब्लेम पिंपलचे होतात। आणि त्यांच्यासाठी हा उपाय एक नंबर आहे। अगदी थोडक्या कमी खर्चामध्ये पार्लरला जाऊन खूपच हे करण्यापेक्षा, खर्च करण्यापेक्षा, वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी छोट्याशा बचत म्हणजे छोट्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता। हे तुम्ही 15 दिवसातून किंवा महिन्यातून यूज करू शकताय, ते तुमच्यावरती डिपेंड आहे, तुमच्या त्वचेवरती डिपेंड आहे। फक्त एकदा दोनदाच ट्राय करून बघायचं, आपल्याला किती दिवसाने परत यूज करावं लागेल वगैरे वगैरे, आणि त्यानंतर मग तुम्ही त्याचं जे काही टाइम टेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता। तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं एखादं फंक्शन आहे किंवा तुम्ही कुठेतरी फंक्शनला जाणार असाल तर तुम्ही हे जे तीन प्रोडक्ट आहेत, स्क्रब, मास्क आणि फेस पॅक, हे व्यवस्थित तुम्ही यूज केलं तर तुमची त्वचा खूप ग्लोईंग करते। की आता मी तुम्हाला लावल्यापासून ती त्वचा कशी ग्लो करते, एक प्रोडक्ट वापरल्यावर कशी करते, ते वापरल्यानंतर ती कशी दिसते, सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये जर कोण नातेवाईक असतील, ज्या की लेडीज वगैरे असतील, आणि त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ते तुमच्यासाठी एक थँक्स नक्कीच पाठवतील, कारण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे। चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट दिला असेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि एक छान कमेंट करा, तुमचे काहीही क्वेश्चन्स असू देत त्या रिलेटेड, ठीक आहे। तर सगळ्यात पहिला आपल्याला वापरायचं असतं हा स्क्रब। इथं तुम्ही बघू शकता, हा स्क्रब तुम्हाला तुमच्या त्वचेवरती लावायचा आहे। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच जण वाटत असेल की ही फक्त पुडी फोडायची आणि असं आपल्या त्वचेवरती लावायची, पण तसं नाही। त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे हे गुलाबजल। आपल्याला सुरुवातीला गुलाबजल त्वचेवरती लावायचा आहे, त्यानंतर हा जो स्क्रब आहे तो तुम्हाला असा पॅश करायचा आहे, सावकाश सावकाश पूर्ण असे फिरवून फिरवून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला लावून दाखवते। सगळ्यात पहिला आपल्याला गुलाबजल जे आहे ते हातावरती अशा प्रकारे घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो फेस पॅक आहे गुलाबजल आहे ते आपल्याला अशा प्रकारे त्वचेवरती लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आपल्याला गुलाबजल आहे ना ते व्यवस्थित क्लीन म्हणजे चेहऱ्यावरती व्यवस्थित स्मूथली मुरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे म्हणजे आपली जी स्किन असते ते आपण बाहेर वगैरे गेल्यानंतर ती ड्राय झालेली असते। आणि हे जे म्हणजे स्क्रब आहे ते लावल्यानंतर ना आपल्या चेहऱ्यावरती चिऱ्या पडण्याची किंवा म्हणजे डॅमेज होण्याची स्किन जास्त शक्यता असते। त्यामुळे गुलाबजलचा वापर करत चला, त्याच्याशिवाय स्क्रब वापरायचा नाही, ठीक आहे। तर इथं मी स्क्रब वापरत आहे। आता स्क्रबमध्ये इथं तुम्ही थोडं पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता, मात्र मी इथे एक पुडी तुमच्यासोबत शेअर करते। आणि हे तुम्ही स्क्रब 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा यूज करू शकता। याच्यामुळे डाग आणि पिगमेंटेशन वगैरे यांसारखे प्रॉब्लेम, त्याचबरोबर पिंपल्स वगैरे नाहीसे होतात। आणि चेहऱ्यावरती जे खड्डे वगैरे पडलेले असतात बघा, डिलिव्हरीमुळे वगैरे काळवटपणा आलेला असतो। आता माझ्या डोळ्याखाली वगैरे काळवटपणा आला होता, मात्र याच्यामुळे किंवा मी हे 15 दिवसाला एकदा यूज करत असल्यामुळे माझ्या थोड्याशा चेहऱ्यावरचा जो की डार्क सर्कल्स वगैरे सगळे इथले म्हणजे नाहीसे झालेले आहेत।
आणि तुम्हीसुद्धा म्हणजे नक्कीच यूज करू शकता मानेवरती वगैरे. जर तुमच्या म्हणजे ब्लॅक सर्कल्स वगैरे आलेले असतील किंवा मान वगैरे काळी पडली असेल आणि छोटेसे चट्टे वगैरे झाले असतील तर हे तुम्ही नक्की यूज करू शकताय. आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे. याचं कोणत्याही प्रकारचे वाईट इफेक्ट वगैरे होत नाहीत. मात्र शक्यतो होईल तितके डोळ्याच्या जास्त जवळ न्यायचंच नाही. आणि व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे म्हणजे स्मूथली असं स्क्रब करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि अशा प्रकारे सुकवेपर्यंत आपल्याला 15 मिनटं तरी हे सुकवू द्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि पूर्ण कंप्लीटली मी इथे लावून घेतलेलं आहे. आणि शक्यतो तुम्ही स्क्रब म्हणा किंवा फेस पॅक म्हणा किंवा म्हणजे हे जे आहे ना ते संध्याकाळीच लावायचं. मास्क वगैरे म्हणजे संध्याकाळीच यूज करायचं. याच्यामुळे काय होतं, तुमची स्किन जी आहे ती झोपल्यानंतर व्यवस्थित होऊन जाते. आता इथं तुम्ही बघू शकता स्क्रब लावल्यानंतर चेहरा पूर्ण वाळलेला आहे. आता मी इथं धुवून आलेली आहे. आता इथं तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती माझा ग्लो किती छान आलेला आहे. एकच नंबर चेहरा दिसत आहे. तुम्हाला पहिल्या चेहऱ्यामध्ये आणि आत्ता चेहऱ्यामध्ये नक्कीच फरक जाणवत असेल. तर इथं तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि डाग वगैरे नाहीसे झालेले आहेत. तसं बघायला गेलं तर शक्यतो माझ्या चेहऱ्यावरती डाग अगोदरपासूनच नाही आहेत. कारण डिलिव्हरीमध्ये थोडेसे मला दिसत होते. मात्र पहिला म्हणजे ज्यावेळेस मी हे वापरायला सुरुवात केली ना तसं मग माझी जी हे आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे डार्क्स, त्याचबरोबर पिगमेंटेशन, तर त्याचबरोबर खड्डे वगैरे जे होते ते कमी झालेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे म्हणजे यूज करायचं आहे. हे चेरीचं असतं आणि याच्यामुळे पण आपली चेहरा म्हणजे जो की डाग वगैरे असतो तो पूर्ण नाहीसा होतो आहे. इथं तुम्ही बघू शकता. आणि ही पण पुढे तुम्ही एकदा मेडिकलमध्ये वगैरे गेलात ना, स्क्रब, फेस पॅक आणि त्याचबरोबर मास्क हे तिन्ही प्रोडक्ट किंवा तिन्ही पुड्या मागवू शकता. फक्त 15 रुपये एका पुडीची किंमत आहे. मात्र यांची कमाल खूप भारी आहे. तुम्ही पार्लरमध्ये गेल्यानंतर 4 ते 5,000 रुपये सहज बिल करतात आणि त्याचे वाईट इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला 1 ना 2 दिवसांनी किंवा भविष्यातसुद्धा उद्भवू शकतात. मात्र हे नॅचरल प्रोडक्ट आहेत आणि खूपच छान प्रोडक्ट आहेत. तुम्ही अशा प्रकारे नक्की त्याला व्यवस्थित स्मूथली लावू शकता. आता इथं तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे व्यवस्थित लावत आहे. एका पुडीमध्ये तुम्ही 2दा सुद्धा वापरू शकताय. शिवाय एका पुडीमध्ये जर तुम्हाला एकदा लावायचं असेल, तुमचा चेहरा थोडासा मोठा असेल तरी तुम्ही लावू शकता. आणि आता इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित मास्क म्हणजे यूज करून घ्यायचा आहे. आणि हे शक्यतो संध्याकाळीच लावत चला, नाहीतर दिवसा लावला तर कोण तर बघून तुम्हाला घाबरेल. शिवाय संध्याकाळीसुद्धा व्यवस्थित काळजी घ्या. कारण लहान मुले वगैरे अशा ह्याच्यामध्ये मम्मीलाच ते ओळखायला नकार देतात. असो, तर आता इथं तुम्ही बघू शकता हे सुद्धा मी चेरीचं जे फेस पॅक मास्क वापरलेलं आहे ते पण व्यवस्थित हे करून घेतलं. आणि व्यवस्थित मी इथं क्लीन करते. थोडंसं किंचितसं राहिलेलं आहे धुताना. तुम्ही व्यवस्थित क्लीन धुवा. मी परत चेहरा व्यवस्थित धुणार आहे. कारण माझ्या पोरांचा त्रास द्यायचं सुरू आहे. ते रडतायत म्हणताना मग मी गडबड व्हिडिओ शूट करते गडबडीमध्ये. ठीक आहे, तर बघू शकता किती छान व्यवस्थित क्लीन चेहरा झालेला आहे. 15 दिवसातून एकदा आपल्या चेहऱ्याकडे लक्ष द्यायला काहीही हरकत नाही, बरोबर आहे ना. कारण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आजच्या प्रत्येक म्हणजे कोणतीही स्त्री असू दे तिला वाटते की मी खूप सुंदर दिसावी किंवा माझं सौंदर्य खूप छान असावं. कितीही सुंदर असलं ना तरी सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा आपण पार्लरचा वगैरे वापर करतोच. मात्र पार्लरमध्ये न जाता तुम्ही घरच्या घरी हे फेशियल वगैरे करू शकता. आणि पार्लरमध्ये सुद्धा हेच करतात, वेगळं असं काही करत नाहीत. त्यानंतर आता इथं तुम्हाला फेस पॅक लावायचा आहे किंवा मास्क वापरायचं. इथं तुम्ही बघू शकता हे संत्र्यांपासून बनवलेलं असतं. एकदम गोल्डन कलरचं दिसतंय आणि व्यवस्थित असा मास्क बसतोय आणि आपल्या त्वचेवरती जर पिंपल्स वगैरे असतील ना ते खेचून घेतात. त्याचबरोबर छोटेसे जर काळे केस वगैरे आले असतील, काळे डाग असतील, ज्यावेळेस पिंपल्स येते त्यावेळेस आपण ते पिंपल जे आहे ते तोडतो किंवा फोडून ते बी जे असते ते बाहेर काढतो. मग अशा वेळेस तिथे खड्डे पडतात. मग जर तुम्ही हे मास्क वापरलात तर तुमचे जे खड्डे वगैरे पडतात ना ते भरून निघतात. ह्या आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हे तिन्ही पुढे एकदम का लावायच्या, एक का लावू शकत नाही. कारण त्या तिन्हीचा वापर हा एकदम केल्यानंच त्याचा चांगला रिझल्ट भेटतोय. जर तुम्ही एक वापरला तर त्याचा अजिबात रिझल्ट भेटणार नाही. आणि तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रोडक्ट 15-15 मिनटाचा डिस्टन्स ठेवून वापरायचा. शेवटचं जे मास्क अशा प्रकारे तुम्ही लावताना ते सुकं झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित चेहऱ्यावरून काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही असं झोपी गेला तरी चालतंय, नाही तोंड धुतलं तरी चालतं, डायरेक्ट सकाळी धुतला तरीही चालेल. मात्र त्याच्या अगोदरचे जे 2 आपण हे लावतो ना म्हणजे स्क्रब आणि मास्क यूज करतो ना त्यावेळेस मात्र तुम्हाला फेस पॅक वगैरे ते काढायचं आहे. आणि ही जे आहे हे तेवढं काढून फक्त तुम्ही झोपू शकता, नाहीतर ते ॲटोमॅटिकच उलटून जाते.
ठीक आहे. तर बघू शकता किती छान चेहरा म्हणजे ग्लो करतो आहे. आणि मी इथे व्यवस्थित हे जे मास्क आहे ते काढून घेते. चेहऱ्यामुळे आपल्या ज्या केस म्हणजे लहान लहान त्वचेवरती केस वगैरे आलेले असतात ते नाहीसे होतात आणि त्याचबरोबर एक छान वेगळाच असा ग्लो येतो आहे. मी हे गेले 2-3 महिने सर्रास म्हणजे यूज करते. ह्याचा खूप छान रिझल्ट मलासुद्धा भेटला आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या केसांचे काही कोंडा वगैरेचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही केसांना कोणती मेहंदी लावताय, जर तुम्हाला मेहंदी कोणती लावावी समजत नसेल तर त्या रिलेटेडसुद्धा चॅनलवरती खूप छान व्हिडिओ बनवला आहे. तोसुद्धा जाऊन नक्की पहा आणि तो पण तुम्ही म्हणजे तीसुद्धा माहिती तुमच्या ह्याच्यामध्ये अंतर्गत करा. तुम्हाला छान असं मोटिवेशन भेटेल. तो पण व्हिडिओ नक्की पहा. खाली तुम्हाला लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलवरती आता जस्ट लेटेस्टच व्हिडिओ अपलोड केला आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जाता चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.